गुन्हा दाखल इथं मेल्यानंतर ह्यांच्यावर किती गुन्हे दाखल झाले हो? मला सांगा आतापर्यंत हायवेला मागच्या 5 वर्षात 4 माणसं त्यापैकी कोणाला कुठचा गुन्हा दाखल झाला? कोण किती दिवस अटक होतं? मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचं काम सुरू असताना लोखंडी सळी विद्यार्थ्यावर पडल्याची घटना डीबीजे कॉलेज चिपळूण इथं घडली। या घटनेनंतर जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं। ही घटना समजताच तात्काळ शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी अर्ध्या तासाच्या आत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। त्यामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली। हायवे पूर्ण बंद केलेला आहे। त्याचं कारण म्हणजे ही बघा, ही सळी आहे, ही एवढी मोठी सळी, ही कमीत कमी 20-25 किलोची ही सळी आहे। ही सळी आमचा तो शिंदे कुठे गेला मुलगा, हा डीबीजे कॉलेजचा मुलगा आहे, याच्या अथर्व शिंदे म्हणून, हे याच्या हातावर पडलेली आहे, वर्ण पडलेली आहे, कुठनं पडले ते पण दाखवतो। आणि हा 2 व्हीलरवर त्या माणूस आहे, याच्या हातावरती पडलेली आहे। कंपनीचा एकही अधिकारी 1 तास होऊन गेला, अजून आले नाही। कुठं आहे तो कंपनीवाला? इकडे त्याला आम्ही अर्धा तास झाला फोन करून सांगतोय, अजून कोणी आलेलं नाही। त्यामुळे हायवे बंद आहे, कृपया गैरसोय होत असेल तर तुम्ही त्याचा राग म्हणून घेऊ नका। हे माणूस तुमच्या पण घरातल्या डोक्यात अशी सळी पडेल तर कोणी येणार नाही। आज शिवसेना म्हणून आम्ही यांना जाब विचारल्याशिवाय, कंपनीचे अधिकारी इकडे आल्याशिवाय आम्ही हा रस्ता हायवेवरनं आम्ही उठणार नाही। आम्ही स्वतः आमच्या अंगावरनं गाड्या गेल्या तरी चालतील। या लोकांना अजून त्याचं काय पडलेलं असणार, कोणी कॉलेजला पोरं येणार, त्यांचे आई बाबा पाठवणार आणि त्यांच्या डोक्यात त्यांना कोण वालीच नाही। ऑफिसात जो कोण असेल आधी आम्ही ऑफिस मध्ये येऊन कोणाशी चर्चा करणार नाही सर। ऑफिस फक्त बोलायला तयारी इकडे काम करायला तयारी। उद्या मोठा काय झाला त्याची तयारी काय आहे? कॉन्ट्रॅक्टर आहे कोणतरी फुकरान म्हणून, त्याला त्याला बोलो कोण आहे तो? प्रत्येक अजून एक माणूस नाही, आता दुसऱ्याच्या डोक्यात पडलं असतं तर मी करतो विषय लक्षात माझा। तर तुम्ही साहेब तुम्ही पोलिसाला चला, कुणाला पोलिसाला मी इन्शुरन्स अहो इन्शुरन्स दाखल करतो ना, तुम्ही इथे घेऊन इथे करा, जागेवर करा काही ते इथे कसं दाखल करा पडले तुमची हो साहेब, सावंत साहेब, हो साहेब तू मुलगा आहे काय रे? किती वेळ कुठं आहेस? 2 तास झाले थांबलो इथं। लांजत होतास तू? तुला मी 10 वेळा सांगितलं, 10 वेळा सांगितलं होतं ना, 10 वेळा सांगितलं काय होतात ऍक्सिडेंट इथे झाला आणि तिकडे काय करत होतात? कुठे जा रहा था? तू आता कुठे मला सांग, थांबत होतो बरं। आता काय करायचं मला सांगा, इथं दाखल करा। 11 वाजता तुला माहिती आहे मी क्या हुआ या सही दाखवताना केवढी आहे? हे बघ सही बघ कुठे गेली सही, कुठे चला खाली पडली तुला मी 10 वेळा सांगितलं हो सर आहे का हो? तुम्ही आता काय हे बघ ही वर्ण पडली तुम्ही आता इथले आहात ना, तुम्ही इथले आहात ना, ही जर एखाद्या मुलाच्या डोक्यात पडली आपल्या बाबतीत जर घडले तर आपण काय केलं असतं? आपल्या मला तुम्ही याचं उत्तर द्या साहेब। हे तुमचं समजतं मला सगळं, आपण करणार ते गुन्हा दाखल करणार केली पाहिजे, त्यांनी नाही केले त्याच्यात गुन्हा दाखल होणार ना। असं असतं का इथं गुन्हा दाखल? पोलीस गुन्हा दाखल आमच्यावर केसी टाकणार, सरकारी कामात अडथळा केला गुन्हा दाखल इथं मेल्यानंतर ह्यांच्यावर किती गुन्हे दाखल झाले हो? मला सांगा आतापर्यंत हायवेला मागच्या 5 वर्षात 4 माणसं त्यापैकी कोणाला कुठचा गुन्हा दाखल झाला? कोण किती दिवस अटक होतं? फोटो काढतो टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।